माझ्या वयापेक्षा सुद्धा त्यांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे. खरं तर गेल्या 50 वर्षांच्या देशाचं राजकारण असेल किंवा महाराष्ट्राचं राजकारण असेल, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचं महत्त्व हे वाढत जाणारं आपल्याला पाहायला मिळतं. असे राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब आज आपल्यासोबत बोलबिडवर जोडले गेलेले आहेत. साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. साहेब, आज आपण बीडमध्ये मुलाखत करतोय. खरं तर जर इतिहास बघितला तर 1980ला जेव्हा तुम्ही बीडमध्ये मुक्कामी आला होता, तेव्हा सुंदरराव सोळुंके असतील किंवा आडसकर अशा मातब्बर नेत्यांचा पराभव झाला होता. 1989ला तुम्ही बीडला मुक्कामी आलात, तेव्हा केशर काकू पराभूत झाल्या आणि बबनराव ढाकणे विजयी झाले. इतिहास बघितला तर 2004ला मुंडेंचे जवळचे मित्र जयसिंगराव गायकवाड यांना विजयी करण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका निभावली होती. अशी अनेक उदाहरणं आहेत तुमच्या मुक्कामाची आणि त्यानंतर राजकारण बदललेली. तर आत्ताचा बीडचा मुक्काम कसा होता आणि काय तुम्हाला दिसतंय बीडच्या सगळ्या राजकारणात? माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव असा आहे की बीड हा तसा दुष्काळ, पाण्याची कमतरता वगैरे अडचणी असलेला जिल्हा, पण राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत असा हा जिल्हा आहे. ज्याचा उल्लेख तुम्ही केला की एकेकाळी मला वाटतं की 78-80च्या आसपास या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा माझ्या निवडून आल्या एकूण एक लोकांनी. आणि आम्ही सगळे नवे चेहरे दिले, नव्या चेहऱ्यांना लोकांनी संधी दिली. जे प्रस्थापित लोक आहेत त्या सगळ्यांना बाजूला केलं. लोक या जिल्ह्यामध्ये सतत परिवर्तन करण्याचा संबंधीचा दृष्टिकोन स्वीकारतात, राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक असतात. थोडी गरीब आहे. आता संबंध महाराष्ट्रातला साखर धंदा जो आहे त्या साखर धंद्याच्या ऊस तोडीचा कामगार हा या जिल्ह्यातला जास्तीत जास्त आहे. महिने घरनिर्वाह सोडून लोक कुठे शेतात काम करत असतात. हा वर्ग मोठा आहे, पण या सगळ्यांच्याच राजकीय जागृती मात्र फाटली आहे. आणि त्यामुळे माझा अनेक वर्षाचा अनुभव की इथे येऊन लोकांशी सुसंवाद साधला, एक दोन सभा घेतल्या, तर त्या सभेचा परिणाम मतांच्यावर या ठिकाणी निश्चित दिसतो. आता यावेळेला तसं फार काही दिसत नाही. मला स्वतःला असं दिसतं की हा जिल्हा यावेळीसुद्धा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहणार नाही, आम्हाला लोकांच्यावर राहील. आणि त्याची रिझल्ट दिसते. विशेषतः बीड विधानसभा एक तरुण कार्यकर्ता उभा आहे, संजय क्षीरसागर. मला असं दिसतंय कालच्या सभेवरनं की त्यांना तरुणांचा मोठा प्रमाणात पाठिंबा आहे आणि त्यामुळे ते यशस्वी होतील. आपण पवारसाहेब जर इतिहास बघितला तर आत्ता सातत्यानं खरं तर फुटीनंतर एक उदाहरण दिलं जाते, ते म्हणजे काँग्रेसमध्ये जेव्हा तुमच्यासोबत 4 ते 5 आमदार राहिले होते आणि त्यांचे तुम्ही 54 आमदार करून दाखवले होते. आणि त्यावेळेची आम्ही आकडेवारी काढली तर असं लक्षात आलं की त्यावेळी सगळ्यात जास्त यश मराठवाड्यातनं मिळालं होतं. म्हणजे 16 आमदार मराठवाड्यातले होते, पश्चिम महाराष्ट्रातले 15 आमदार आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा एक खूप चांगलं यश तुम्हाला मिळालं होतं, नाशिक, जळगाव या सगळ्या जिल्ह्यातनं सुद्धा. तर आत्ता तुम्हाला तुमच्यासोबत जे 13 आमदार राहिलेले आहेत त्यांचे नेमके किती आमदार होतील असं तुम्हाला वाटतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठला भाग महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पोषक दिसतोय आत्ता? आत्तापर्यंतचा 2-3चा माझा अनुभव असा आहे की लोक निवडून येतात, पक्ष सोडून जातात. असं 2-3दा घडलं. हो. आणि 2-3दा घडलं त्यावेळेला जे सोडून गेले त्यांची संख्या साधारणतः 45-50 याच्या आसपास. आणि त्यानंतरची जी निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये लोकांना निवडून आले एका विचारावर, पक्षावर, आणि सोडून गेले दुसरीकडे हे लोकांना पसंत पडत नाही. आणि त्यामुळे आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकात जे लोक सोडून गेले त्यातले फार मोठ्या प्रमाणावर पुन्हा निवडून आलेच नाहीत. आणि एकंदरीत जेवढे सोडून गेले त्यापेक्षा निदान 2-3 लोक जादा हे निवडून आले. आता यावेळेला सुद्धा मला स्वतःला 50% निवडून यायला फारशी अडचण दिसत नाही. तसं तुम्हाला वातावरण दिसतंय?
आपण म्हणजे मी आता बघते ना, लोकसभा असेल किंवा विधानसभा, तिकीट कापणं असेल किंवा तिकीट देणं किंवा आम्हाला किती जागा मिळतील याचे अंदाज सांगण्यासाठी वेगवेगळ्या सर्व्हेचा आधार घेतला जातो. अनेक पक्ष तसं करतात. पण तुमची फीडबॅकची सिस्टीम नक्की कशी आहे? कारण लोकसभेला सुद्धा तुम्ही 3ऱ्या टप्प्याच्या दरम्यान म्हणला होता, की महाविकास आघाडीचा 30 ते 35चा आकडा आमचा येऊ शकतो म्हणून. तर तुम्ही नक्की वाऱ्याचा अंदाज कसा घेता आणि कशी तुमची सिस्टीम चालते? मी लोकांच्या जातो, जाहीर सभेत देतो, त्यांचा चेहरा, त्यांचे डोळे हे मला काही ना काहीतरी सांगत असतात. असेसमेंट त्याच्या माणसाचं त्याच्या चेहऱ्यावरनं हे घेता येतं, अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळे. आणि साधारणतः महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्याचा, सगळ्या तालुक्याचं एकंदर लोकांची विचार करण्याची पद्धत ही अनेक वर्षात त्यांच्यामध्ये राहिल्यामुळे मला माहिती आहे. आता हा जिल्हा विवेकचा एक काळ असा होता की माझ्या मते, मला आठवते ते, जवळपास या जिल्ह्याच्या प्रत्येक गावी मी गेलो. बरं. प्रत्येक गावी आहे सर. आणि आज जर तुम्ही त्या गावात गेला तर जुने लोक सुद्धा आम्ही कधी आलो होतो, काय झालं, कुठं बोललो, काय बोललो, कोणाला भेटलो, या सगळ्या आठवणी सांगत असतात. आणि त्याचं कारण अतिशय डीप कॉन्टॅक्ट लोकांशी हा ठेवण्याच्या संबंधीचा माझा प्रयत्न असतो. त्याचा फायदा हा सगळ्या दृष्टीने असतो. 2 दृष्टीने. निवडणूक आहे, ठीक आहे, निवडणूक 5 वर्षांनी येते, महत्त्वाची असते, पण निवडणूकच नाही. लोकांच्यात गेले तर या जिल्ह्याची स्थिती काय, लोकांची अवस्था काय, नवीन पिढी काय म्हणते, या सगळ्याच्यामध्ये त्यांच्यासमोरचे प्रश्न कोणते आहेत आणि त्यांना पुढे जायला आपण काय सल्ला देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी अधिक लक्ष दिलं तर एक प्रकारची जवळीक त्या जिल्ह्याची होते. तेच तिथं इथं अनेक वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे काही काही जिल्हे असे, आता हा जिल्हा मागाशी मी सांगितलं सगळ्या जागा निवडून आल्या होत्या. असंच एकदा नाशिकला सुद्धा एका दिवशी सोडली तर सगळ्या जागा निवडून आलेल्या होत्या. लोक, तुम्ही त्यांच्याशी संपर्क कसा ठेवता आणि त्यांच्या संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे कसे राहतात, याच्यावर लोक निर्णय घेत असतात. जसं मी म्हटलं, की तुम्हाला वाऱ्याचा अंदाज ओळखता येतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा एकदा म्हणाले होते. तर आत्ताच्या विधानसभेला महाविकास आघाडीसाठी कसा वाऱ्याचा अंदाज लागतोय? किती जागांचा अंदाज लागताना दिसतोय? एक्झॅक्टली आकडा सांगणं योग्य नाही, पण मला असं दिसतं की एकंदर आत्ता आघाडीची जी स्थिती होती, जे लोक सगळे सोडून गेले, त्या सगळ्या जागा किंवा तो नंबर हा पुन्हा रिटेन व्हायला काही फारशी अडचण येईल असं दिसत नाही. फक्त ही निवडणूक मी पहिली अशी बघतो की सत्ताधारी पक्षांनी प्रचंड साधन सामुग्री, पैसा याचा वापर केलेला आहे. यापूर्वी इतकं पैशाच्या संबंधीचं काम होत नसे, म्हणजे अजिबात नव्हतं असं नाही, होतं. पण या ठिकाणी यावेळेला सहन महाराष्ट्रामध्ये हा अतिशय पैशाचा मारा होतो असं चित्र त्या ठिकाणी दिसतं. आता त्याचा परिणाम किती होतो ते बघायचं. असा माझा स्वतःचा अनुभव परवाच्या लोकसभेचा होता. अगदी बारामती लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी, माझी मुलगीच तिथं उभी होती आणि प्रचंड शक्ती लावली होती. साधन सामुग्री एका चॅनलनी तर मतदानाच्या आदल्या दिवशी एका तालुक्यात, वेल्हे तालुक्यात एक बँक रात्री 1 वाजता का 2 वाजता उघडली, बँकेचं ऑफिस, आणि त्या ठिकाणी पैशाचं वाटप चालू आहे असं टेलिव्हिजनवर बघायला मिळालं. पण हे सगळे होऊन सुद्धा लोकांनी पैसे घेतले असावेत. पण नंतर मताच्या वेळेला जर तुम्ही मतमोजणी बघितली तर मतं मात्र त्यांना दिलेली नाही. लोकांनी पैसे घेतले असावेत, पण मतं पैसे वाचणाऱ्यांच्या विरुद्ध दिली. हा मागच्या निवडणुकीचा अनुभव आहे.
आपण आता बारामतीबद्दल बोललात, त्याचा उल्लेख केलात. तर आता बारामतीमध्ये आम्ही बघतोय की अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना होतोय. 2 ते 3 दिवसांपूर्वी मी अजित पवारांची सुद्धा मुलाखत घेतली. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणाले बोलबिडूला की मी चूक केली लोकसभेला, पण आता थोरल्या लोकांनी तशी चूक करायला नको पाहिजे होती. कुटुंबामध्ये अशी लढत नाही व्हायला पाहिजे होती, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न तो नाही. कुटुंब म्हणून याच्यात बघतच नाही. अजित पवारचे आमचे सगळे सहकारी गेली 10-15 वर्षे कुठल्या पक्षाच्या नावावर निवडून आले, राष्ट्रवादी काँग्रेस. कोणत्या पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलं किंवा पक्षांनी त्यांना आपल्याबरोबर घेतलं. आमचा संघर्ष कोणाच्या विरुद्ध होता मागच्या निवडणुकीमध्ये? आमचा संघर्ष होता भाजपच्या विरुद्ध. त्यांची जी राजकीय विचारसरणी ती आम्हाला पसंत नाही पहिल्यापासून, आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधी होतो. त्यांच्या विरोधी आम्ही लोकांना मतं मागितली, लोकांनी ती मतं दिली, आणि नंतर आमच्यातले लोक त्यांच्यातच जाऊन बसले. ही लोकांची फसवणूक आहे. आणि आज आमचा जो विरोध आहे ते काही कौटुंबिक विरोध म्हणून नाही. त्यांनी उद्या हा पक्ष फोडला नसता, पक्ष बदल केला नसता, तर त्यांनीच चालवलं असतं. मी काय त्या ठिकाणी चालवलं बसलो नव्हतो. नेतृत्व अधिकार सगळा त्यांनाच दिलेला होता. आणि गेले 2-3 निवडणुका जर बघितल्या तर या सगळ्याचे अधिकार याच लोकांना दिले. पण जोपर्यंत विचारधाराच्या बाबतीत तरतूद करत नाही तोपर्यंत विचारधारेच्या संबंधी तरतूद केली, ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो त्यांच्या पंक्तीत जाऊन बसले, तर त्याला विरोध आहे, इथं व्यक्तिगत विरोध नाही. आणि मग हा जो विरोध करणं गरजेचं आहे हे मी महाराष्ट्रात सांगतो, आणि माझ्या घरच्या मतदारसंघात काही करायचं नाही. लोक काय म्हणतील? लोक हेच म्हणते हा संधी साधूपणा आहे. स्वतःच्या मतदारसंघात नातेवाईक होते म्हणून वेगळी भूमिका आणि आमच्याकडे वेगळी भूमिका. हे जर सूत्र स्वीकारलं, तत्त्व स्वीकारलं, त्याच्यात तर दोन, पण घरचा आणि बाहेरचा असा कधी करायचा नसतो. म्हणजे माझा अनेकदा असं झालं, माझे एक बहिणीचे वारलीचे, त्यांचं नाव प्राध्यापक NG फाटे. बरं. हो. माझी मोठी बहीण त्यांची पत्नी, अतिशय जवळचे घरचे. पण निवडणुकात आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढत होतो, आणि आमची विचारधारा त्यांनी कधी आयुष्यात मानली नाही. त्यांच्या विचारापासून एक तसूवर सुद्धा कधी गेली नाही. पण याचा अर्थ आमचा व्यक्तिगत सलोखा गेला असं नव्हे. ह्याच्यामध्ये अजित पवार आणखी एक गोष्ट मला म्हणाले की मी सगळ्यांना प्रचार करताना बघतोय, पण गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रतिभा काकी फारशा माझ्या प्रचारात कधी दिसल्या नव्हत्या. इतकी वर्ष मी त्यांच्या सोबत आहे, माझ्या खूप जवळ आहेत प्रतिभा काकी, पण यंदा मला पाडण्यासाठी त्या घरोघरी जात आहेत असं मला दिसतंय, आणि याचं मला खूप वाईट वाटतंय. मी कधीतरी त्यांना विचारेन की तुम्ही असं का करताय म्हणून. साधी गोष्ट आहे ना. तुम्ही तुमचा विचार सोडला, इतक्या वर्षाचं तुमचं त्या विचाराचे असोसिएशन सोडलं, त्याचंच उत्तर त्यांना द्यावं लागेल. हे का करतं हे विचारायचं काही कारणच नाही. विचार सोडला तर त्याच्या विरुद्ध तुमची ऑनेस्टली काही विचारसरणी आहे ती त्याची प्रामाणिक करायला पाहिजे. ती न करता तुम्ही दुसऱ्या गोष्टी केली तर हा संधी साधूपणा आहे. याच्यामध्ये पवारसाहेब आता जर महाराष्ट्राच्या एकंदर राजकारणाबद्दल बोलायचं तर एक असा महाराष्ट्र सुद्धा आपण बघितलेला आहे ज्याच्यामध्ये तुमच्यासारख्या नेत्यांनी महिला धोरण असेल किंवा संपत्तीमध्ये महिलांना समान वाटा देणं किंवा सैन्यामध्ये सुद्धा महिलांना जागा ज्या आहेत त्या निर्माण करणं याच्यासारखे धोरणात्मक निर्णय घेतले. पण आपण आत्ता बघितलं की राज्यामध्ये महिलांना महिन्याला 1,500 रुपये देणं आणि कुठेतरी एक लाभार्थ्यांचा वर्ग तयार करणं अशा पद्धतीचे प्रयत्न झाले. तर या सगळ्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? मला असं आहे की मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्यासाठी प्रोत्साहित करणं याच्यात काही फारसं चुकीचं नाही. पैशाचं वाटप करणं हे कितपत योग्य आहे याची चर्चा होऊ शकते. आज नव्या पिढीत मुली शिक्षित व्हायला लागल्यात. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की त्यांना संधी दिली ही जबाबदारी सोपवायची तर ते कर्तृत्व दाखवतात.
समाजामध्ये कर्तृत्वाचा मटका फक्त पुरुषाकडे असतो असं नव्हे. कर्तृत्व कष्ट करायची संधी दिली तर मुलीसुद्धा हे करू शकतात. आता तुम्ही याचा उल्लेख केला सैन्य दलाचा. हो. मला असंच आहे की मी अमेरिकेत गेलो, संरक्षण मंत्री होतो. त्यांनी एक पद्धत आहे अनेक देशात, एखाद्या देशाचा डिफेन्स मिनिस्टर येतो तर तो विमानातून उतरल्याच्यानंतर त्याला सॅल्यूट देतात. हो. अमेरिकेत गेलो मी, उतरलो विमानातनं, सॅल्यूट द्यायला समोर जे जवानांची तुकडी होती ती बघितल्याच्यानंतर लक्षात आलं त्याच्यात एकही पुरुष नव्हता, सगळ्या महिला होत्या. सगळ्या महिला होत्या आणि त्यांनी मला सॅल्यूट दिला. हे चित्र मी मलेशियामध्ये सुद्धा बघितलं. आणि मी असा विचार करत होतो की अनेक देशामध्ये महिलांच्यावर ही जबाबदारी टाकली जाते, आपण का नाही करायचं? मी या संबंधीचा निर्णय घ्यायचा विचार केला. आपल्याकडे आता एखाद्या माहीत नाही, पण एक पद्धत होती की संरक्षण मंत्र्याच्या ऑफिसमध्ये दर सोमवारी सकाळी 9 वाजता आर्मी नेव्ही एअरफोर्स याचे प्रमुख आणि संरक्षण खात्याचे सचिव यांची एक बैठक होत असते दर सोमवारी. आणि त्याच्यात एक असेसमेंट करतात, देशात काय स्थिती आहे, सीमेवर काय परिस्थिती आहे, पलीकडचे लोक काय करतात, त्याच्यानंतर समुद्रामधली स्थिती काय आहे की जी नेहमीच्या दृष्टीने महत्त्वाची, या संबंधीची चर्चा करत असतात. आणि डिफेन्स मिनिस्ट्रीत आणखीन काही सुधारणा करायची आवश्यकता आहे का, याबद्दल मोकळेपणाने सगळ्यांनी मतं मांडायची ही पद्धत आहे. एका बैठकीमध्ये मी हा प्रश्न मांडला की जगातल्या काही देशामध्ये मुलींना संधी दिली, आपण का देऊ नये? आमच्या तिन्ही आर्मी चीफनी सक्त विरोध केला. बरं. ठीक आहे, मी ऐकलं त्यांचं. आणखी एक महिन्यांनी पुन्हा हा विषय काढला. पुन्हा या आमच्या तिघांचं मत तेच होतं. आणखी एक महिना मी सांगलं, तुम्ही विचार करा म्हणजे अन्य ठिकाणी आहे, आपण का नाही, याच्याबद्दल पुन्हा विचार करा हे सांगितलं. तिसऱ्या बैठकीत सुद्धा त्यांनी शक्य नाही म्हणून सांगितलं. हे तिसऱ्यांदा मी ऐकल्याच्यानंतर मी सांगितलं की संरक्षण मंत्री मी आहे, धोरणात्मक निर्णय घ्यायचा माझा अधिकार आहे आणि मीच तिने घेतलेल्या निकालाची अंमलबजावणी करणं तुमचं काम आहे. मी 9% जागा मुलींना देण्याचा निर्णय घेतो आहे आणि तो निर्णय झाला. आत्ताच मी यंदा 26 जानेवारीची परेड बघत होतो दिल्लीची. तिथं नेतृत्व एक मुलगी करत होती. आज हे चित्र ठिकठिकाणी बघायला मिळतं. आज म्हणजे नुसतं नाही तर एअरफोर्समध्ये फायटर विमानं ती सुद्धा मुली चालवतात आणि देशाच्या सीमेचं संरक्षण करतात. याचा अर्थ स्वच्छ आहे की कर्तृत्व आहे, फक्त त्याला संधी द्यायला पाहिजे, त्याचा विश्वास द्यायला पाहिजे आणि ते काम माझ्याकडनं होऊ दिलं. नक्कीच साहेब. आता आपण जेव्हा महाविकास आघाडीबद्दल तुम्ही सातत्यानं असं सांगताय की राज्यामध्ये आपल्याला परिवर्तन आणायचं आहे, आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. पण असं एक म्हटलं जात आहे की राज्यामध्ये जर सत्ता बदल झाला तर केंद्रातलं NDA सरकार अडचणीत येऊ शकतं. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते खरंच अडचणीत येईल का आणि आलं तर कसं? नाही, असं आहे की केंद्र सरकारच्या संबंधी आमच्याकडं अनेक गोष्टीच्या संबंधीची मतभिन्नता आहे. केंद्र सरकारला नियंत्रित ठेवण्यासाठी राज्यातनं राज्य सरकारची शक्ती वाढली तर ती देशाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. शेवटी आपला देश सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय अनेक राज्ये एकत्र येऊन त्याच्यातून केंद्राची सत्ता ही उभी राहतात आणि केंद्राने देशाची शक्ती वाढवायची असेल तर राज्याच्या शक्तीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः मोदी साहेबांच्या काळामध्ये सगळं केंद्रित ठेवण्याच्या संबंधीची प्रवृत्ती वाढली.
तुम्ही दिल्लीमध्ये गेलात, पार्लमेंटमध्ये बघितलं तर PMO प्राईम मिनिस्टर सेक्रेटरी हे सत्तेचं एकमेव केंद्र आहे. बाकीच्या सगळ्या मिनिस्ट्रीचे निर्णय धोरणात्मक याच्याबद्दलची आधी पूर्वसूचना PMOला देणं, त्यांची संमती घेणं त्यांची संमती घेणं काही चुकीचं असं मी म्हणत नाही. पण सगळे अधिकार एका ठिकाणी केंद्रित केले तर त्या गोष्टी ठीक नाही. सत्ता तिचे काही धर्मगुण असतात आणि काही दोषही असतात. सत्तेचा एक दोष असा आहे की सत्ता ही केंद्रित होते. केंद्रित झालेली सत्ता अधिक लोकांच्या हातात नसलेली सत्ता ही हळूहळू भ्रष्ट होते आणि म्हणून सत्ता ही अधिक लोकांच्या हातात असली पाहिजे, विकेंद्रित स्वरूपामध्ये असली पाहिजे, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक लोक असले पाहिजे. याच्यामुळं विविध विचार येतात, त्या विचारातून मार्ग दिसतो आणि काम करण्यासाठी सोय होता येते. आज त्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं राज्य सरकार हे शक्तिशाली करण्याची गरज आहे. मी जो सगळीकडे सांगतो आहे की महाराष्ट्रात आम्हाला परिवर्तन करायचं आहे. हो. हे परिवर्तन केल्याच्या नंतर राज्याचे प्रश्न हे अधिक प्रभावीपणे मांडता येतील आणि केंद्राकडे सुद्धा आपल्या राष्ट्र गोष्टी त्यांच्यापुढे मांडणी करण्याचा अधिकार आपल्याला राहील. भाजपचा जो काही प्रचार चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये मुख्यतः बटेंगे तो कटेंगे अशा लाईनवरती ती प्रचाराची लाईन दिसतीये. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केला जातोय. तर कशा पद्धतीने या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? आहे की आज भाजपच्या वतीनं जे मत मांडलं जातं आहे, मोदी साहेब असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, याच्यातून सरळ धार्मिक उत्तर मानला जातो. कम्युनिझम बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय? कुणाच्या संदर्भात तुम्ही सांगताय? समाजातल्या एका वर्गाच्या संबंधी सांगता. समाजातला तो वर्ग भारताचा हिस्सेदार आहे का नाही? या देशाच्या उभारणीत त्यांचं काही योगदान आहे का नाही? स्वातंत्र्याच्या चळवळीत चित्रांसह ते होते का नव्हते? देशावर संकट आल्याच्या नंतर त्या संकटाला समोरून देश उभा राहतो, त्याच्यात ते होते का नव्हते? असा एखादा धर्म, एखादा वर्ग, एखादा भाषिक हा वेगळा करण्याच्या संबंधीचं चिंतन, त्याच्यातून एक प्रकारचं एक वेगळी विचारधारा ही फक्त प्रभावी दृष्टीनं मांडणं माझ्या मते हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं घातक आहे. आणि त्यामुळे ती जे जाऊन हे घेत आहेत, मग ते मोदी साहेब असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, माझ्या मते अतिशय चुकीचं आहे. आणि विशेषतः मोदी साहेब, कारण मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री आहेत. ठीक आहे, तुम्ही एखाद्या पक्षाचे आलेले असाल, पण ज्या दिवशी तुम्ही शपथ घेता आणि देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारता, तेव्हा तुम्ही कुठल्या विचाराचे वगैरे असता, तुम्ही देशाचे असता. तुमची भूमिका ही देशासाठी असली पाहिजे. आज तुम्ही देशाची भूमिका न घेता तुमचा एखादा विचार संकुचित किंवा एखाद्या राज्याचं हित हा तुमचा दृष्टिकोन हा असेल तर ते देशाच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. पवारसाहेब, आपण 2019ला बघितलं होतं की तुमच्या महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होत्या, पण त्याला काहीसा विलंब होत होता, निर्णय लवकर घेतले जात नव्हते आणि त्या दरम्यानच एक सरकार स्थापन झालेलं होतं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं. तर आत्ता 23 तारखेच्या निकालानंतरचं ते 72 तास किती महत्त्वाचे असणार आहेत आणि यावेळेस ती सगळी मांडणी एकत्रित करण्यामध्ये कशी तुम्ही भूमिका निभावणार आहात? मला स्वतः असं वाटतं की क्लिअर बहुमत नाही, बरं. स्पष्ट बहुमत मिळालं तर काही अडचणी येत नाही. पण सरकार काही 24 तासात सुद्धा होणार नसतं. ज्या वेळेला नंबर कमी असतो त्यावेळेला जुळवाजुळव नाईलाजानं करायचा प्रसंग येतो आणि त्याच्यात वेळ जातो. यावेळी मला तसं चित्र दिसत नाही. क्लिअर मेजॉरिटी महाविकास आघाडीला मिळेल आणि लोक सत्ता त्यांच्या हातात दिसते.
आता या सगळ्यामध्ये अजून एक चर्चा होतीये की निवडणुकीनंतर अजित पवार जे आहेत ते कदाचित भूमिका बदलतील किंवा त्यांना या ठिकाणी माफ करून अजित पवार सोबत त्यांना घेण्यामागे काही तुमचे विचार असतील का किंवा तसं काही होईल का वेगळं समीकरण? हा काही माफी किंवा कुणाला दोषी असं सर्वांचा प्रश्न आहे. प्रश्न फक्त एकच आहे, आयडिओलॉजी, तुमची विचारधारा. आज ज्यांच्यावर बसायची विचारधारा आम्हाला मंजूर नाही, आमची विचारधारा त्यांना मंजूर नाही असं म्हणता येणार नाही. कारण फार वेळेला आमच्या विचारधाराचा आमचा कार्यक्रम घेऊन ते निवडून येऊन सत्तेत बसतो. असं काही आमचं काहीतरी धोरण आम्ही बदलवलं असं काही नाही आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत ज्या विचारधारेला आमचा सक्त विरोध आहे त्यांच्यावर जाऊन बसणे आणि त्यांच्या समेत काम करणं ही भूमिका असेल तर कुणालाच प्रवेश नाही. असं नाही, कुणालाच आयडिओलॉजिकल डिफरन्स आहे. आणि हे नसेल तर त्या ठिकाणी कुणाची अदलून केली जाणार नाही. बरं. पवारसाहेब, मी आत्ता निवडणुकीच्या निमित्तानं फिरत होते सगळीकडे. पश्चिम महाराष्ट्रात फिरले, काही मराठवाड्याचा सुद्धा भाग कव्हर केला. तर त्यावेळी मला एक आजोबा भेटले होते. तर ते आजोबा बोलताना असं म्हणाले, की जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय. तर अशा पद्धतीचा रिस्पॉन्स मला ऐकायला मिळाला. तर साधारणतः जिकडं शरद पवार फिरतात तिकडचं वारं फिरतं असं म्हटलं जातं. तर तुम्हाला हे जाणवतं का आणि हे कसं होतं म्हणजे? की आता माझं वय झालं 84. त्यामुळे माझा उल्लेख कोण कसा करतात त्याच्याबद्दल काही तक्रार करायचं कारण नाही. म्हातारा ठीक आहे, म्हातारा आहेच, आता वय काही 84 कमी आहे का? एक काळ तर असा होता की साथी झाली की म्हणायचे लोक, आता साथी झाली, थांबले पाहिजे वगैरे वगैरे. आम्ही लोक काम करत राहतो, काम करत राहणार. लोकांनी हे अनेक वर्ष पाहिली आहे आणि त्यामुळे आमचं काम करण्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन हा महाराष्ट्रात लोकांना साधारणतः पसंत आहे. त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचा फायदाही होतो. आम्ही एखादी भूमिका घेतल्याच्या नंतर लोकांच्या ती भूमिका म्हणते, ती निघून गेल्याच्या नंतर त्यांच्यात आपसामध्ये चर्चा होते. काही लोक भूमिका पसंत करत नाहीत, पण फार मोठा वर्ग त्या भूमिकेचा स्वीकार करतात. आणि तो स्वीकार करणारा वर्ग आहे, त्यांनी त्याचं मत मांडल्याच्या नंतर तुम्ही म्हणता अशी चर्चा होत असते. पण अशी चर्चा मी एन्जॉय करतो. नक्कीच. आणि अजून एक मला जाणवलेली गोष्ट म्हणजे मी काही लोकांना विचारलं, की तुम्हाला पवार साहेबांचं चिन्ह माहिती आहे का? तर त्यांनी सांगितलं, "हो, तुतारी आम्हाला माहिती आहे" म्हणून. तर मी म्हटलं, "पण गेली 20 ते 25 वर्ष घड्याळ होतं ना, आम्ही विसरलो घड्याळ." असं ते म्हणाले सरळ. तर हे जे चिन्ह म्हणजे आपण तुमच्या इतक्या वर्षाच्या कालखंडात मला वाटतं 4 ते 5 चिन्हांवरती निवडणुका तुमच्या लढवून झाल्यात. तर ते चिन्ह लोकांपर्यंत कसं इतक्या सहजपणे पोहोचवलं जातं? असं की आपले लोक शहाणे आहेत. तेव्हा मी सत्य सांगतो की या देशातल्या या राज्यात आम्हाला राजकीय नेत्यांच्यापेक्षा सामान्य लोक अधिक शहाणे आहेत. अगदी साधी सरळ गोष्ट सांगतो की या देशातली लोकशाही ही खरं टिकवली आम्ही लोकांनी नाही, सामान्य लोकांनी. निवडणुकीच्या काळामध्ये कसा निर्णय घ्यायचा, कुणाचा निर्णय घ्यायचा, कशा देशातली ही ते त्यांना समजतं. म्हणजे अगदी एकच उदाहरण सांगायचं झालं, इंदिरा गांधी अत्यंत प्रभावी नेतृत्व होतं. त्यांनी आणीबाणी आणली. लोकशाहीच्या मूलभूत अधिकारावर मर्यादा आल्या. लोकांनी पराभव त्यांचाही केला. स्वतः इंदिरा गांधी पराभूत झाले. त्याच्यानंतर मोरारजीभाई देशाचं जनता दलाचं सरकार झालं आणि ते सरकार 19 महिनेसुद्धा कारभार करू शकले नाही. निवडणुका घ्यायला लागल्या. लोकांच्या लक्षात आलं की यांना संधी दिली, यांना राज्य चालवता येत नाही. त्यापेक्षा इंदिरा गांधी बरी म्हणून जनता पार्टीच्या लोकांनी पराभव केला. इंदिरा गांधीच्या हातात सत्ता दिली आणि ती सत्ता देताना इंदिरा गांधीच्या बाबतीत लोकांचा हा विचार होता की लोकशाहीच्या कल्पनेवर त्यांनी गदा आणली. त्यामुळे आम्ही त्यांचा पराभव केला. त्यातनं ते काही शिकले असतील
त्यामुळे त्यांना संधी पुन्हा दिली. हा निकाल शहाणपणाचा लोकांनी घेतला, राजकीय नेत्यांनी घेतला नाही. आणि म्हणून या देशाची लोकशाही, कार्यपद्धती ही जी टिकली त्याचं श्रेय ह्या सामान्य माणसाला द्यावं लागतं. ते सामान्य माणूस जे बोलतात, जे करतात ते देशाच्या हिताचं असतं. आपण साधारणतः आता एखादं उदाहरण घ्यायचं म्हणलं, IT वर्गातला एखादा कर्मचारी घेतला, तर तो असा विचार करतो, की वयाच्या 50व्या वर्षापर्यंत मी काम करेन आणि त्याच्यानंतर रिटायर होईन, माझं लाईफ एन्जॉय करेन, फिरायला जाईन वगैरे, वगैरे प्लॅन्स असतात. पण तुमच्या सगळ्या कारकिर्दीकडे बघितलं तर तुम्ही सतत लोकांना भेटणं, काम करणं हेच करताना दिसता. आणि ह्याच्यामध्ये मला दुसरं असं विचारायचं आहे, की एखादा व्यक्ती एखादं अपयश आलं किंवा काही चुकलं, काही आयुष्यात घडलं तर खचून जातात लोकं. पण इतकी माणसं आपल्याला सोडून जातात तरी खचून नाही जायचं, लढत राहायचं किंवा एक लावून धरायचं. तर ही जी उमेद आहे ती कुठून येते आणि कसं हे सगळं म्हणजे केलं जातं? ही लोकांच्यातच. लोकांच्यात राहणं, लोकांच्यात सुसंवाद ठेवणं हीच खऱ्या अर्थाने तुम्हाला उर्मी देते. ती शक्ती तुम्हाला देते. मी अगदी वेळ असा मला रस्त्याने शक्यतो गाडीने प्रवास करतो. हो. विमान हेलिकॉप्टरने करावं लागतं अंतर असल्यामुळे. पण मला प्राधान्य असतं गाडीने प्रवास करायचं. 2-3 गोष्टी असतात. रस्ते कसे आहेत बघता, आजूबाजूची पिकं कशी आहेत बघता, एखाद्या ठिकाणी लोकांचा भरपाई भेटतो काही निवेदन द्यायला, त्यांच्याशी काही प्रश्न विचारते, ते मला काही प्रश्न मांडतात. या सगळ्या गोष्टीच्यामुळे आपल्याला ग्राउंड लेवलची सिच्युएशन काय ती फार चांगली समजते. आणि ती करायची असेल तर डायलॉग, सुसंवाद. सुसंवाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो. 2 गोष्टी असतात. लोकांची दुःखही समजतात, लोकांचे प्रश्न समजतात आणि एखाद्या गोष्टीची माहिती आपल्याला नसेल तर ती त्यांच्या बोलण्यातून सुद्धा येते. नेहमी समाजकारणात, राजकारणात सुसंवाद हा ठेवला पाहिजे, डायलॉग ठेवला पाहिजे. तुम्ही तुमच्या एखाद्या विषयाच्या संबंधीचे ज्ञानी नसाल, पण तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर त्या क्षेत्राचा जो कोणी जाणकार असेल त्याच्याकडे जाऊन ही माहिती घेणं ह्याच्यात काही कमीपणा नाही. अगदी साधी एक गोष्ट सांगतो, साधी तशी महत्त्वाची. मी देशाचा संरक्षण मंत्री झालो. शपथ घेतली, 2 दिवस तिथं ब्रीफिंग होतं. आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं ते झालं. तरी माझ्या नजरेसमोर अनेक प्रश्न होते, ज्याची मला नीट माहिती नव्हती. पण तो माझा विषयच नव्हता. मी तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतो, एकदम संरक्षण मंत्री झालो. आता विचार मी काय केला, मी माझ्या ऑफिसला सांगितलं मला उद्या कोल्हापूरला जायचं. बरं. तर उद्या विमान ठेवा, डिफेन्स मिनिस्टरच्यासाठी विमान असतं सगळं. विमान ठेवलं, मी गेलो तिथं. आणि जनरल थोरात, देशाच्या लष्कराचे क्रमांक 2चे अत्यंत कर्तबगार अधिकारी महाराष्ट्राचे निवृत्त झालेले, त्यांच्या घरी गेलो त्यांना कळून. आणि एखाद्या विद्यार्थ्यासारखं 2 दिवस बसलो, वेगवेगळे प्रश्न मी करायचं, ते उत्तर द्यायचं, मार्गदर्शन करायचं. मी डिफेन्स मिनिस्टर म्हणून त्यांचा बॉस आहे, पण त्या क्षेत्राचं माझ्यापेक्षा त्यांचं ज्ञान अधिक आहे. ज्यांना अधिक आपल्यापेक्षा समजतं त्यांच्याकडून समजून घेणं याच्यात कमतरता नसते. हा डायलॉग तुम्ही ठेवला पाहिजे. म्हणून 2 दिवस मी थोरासाहेबांच्यावर तिथं घालवले, त्यांच्याशी सुसंवाद ठेवला. काय मला उशीर झाला, तो फारसा सणामध्ये झाला. आणि म्हणून हा सुसंवाद कायम ठेवला पाहिजे, त्याची उपयुक्तता असते. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरला होता, मनोज जरांगे पाटलांची भूमिका. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हा फॅक्टर तितकाच महत्त्वाचा ठरेल का? लोकांमध्ये तुम्ही जाताय, काय लोकांची भूमिका आरक्षणावर? आरक्षणाच्या बाबतीत लोकांची भूमिका आहे की जो वर्ग या सगळ्यापासून वंचित असतो आणि त्यांना संधी मिळत नाही, त्याच्यासाठी संधी देण्याच्यासाठी व्यवस्था म्हणजे आरक्षण याची आवश्यकता आहे.
आणि त्या आरक्षणाला वाढला लोकांचा पाठिंबा. तो देत असताना समाजातल्या सर्व घटकाच्या संबंधीचा विचार केला पाहिजे. तुम्ही जरांगेंचा उल्लेख केला आहे. मराठा आरक्षणाची भूमिका ते मांडतात गेले बरेच दिवस. पण त्यांच्या भूमिकेत आणखीन एक दोष मला जाणवली आणि ती अतिशय योग्य वाटली की त्यांनी एके सभेमध्ये सरळ सांगितलं की मराठा आरक्षण दिलं पाहिजे, पण त्याबरोबर धनगर आणि लिंगायत, मुस्लिम या सगळ्यांना सुद्धा दिली पाहिजे. आणि त्यांचा दृष्टिकोन एका वर्गाच्या जातीच्यासाठी सीमित ठेवला, तो विस्तारित ठेवला. आणि माझ्या मते हा व्यापक दृष्टिकोन वेगवेगळ्या सेक्शनच्या संबंधी त्यांची व्यथा, त्यांची स्थिती हे जाणून घेणं हे गरजेचं असतं. अशा प्रकारे आरक्षणाच्यासाठी व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याची उपयुक्तता अधिक होते. पवारसाहेब, आता शेवटचा प्रश्न. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल लागतोय. काय तुम्हाला चित्र दिसतंय महाराष्ट्राचं? महायुतीचं सरकार सुद्धा मोठ्या पद्धतीनं प्रचार करते, महाविकास आघाडी सुद्धा प्रचार करते. काय आम्हाला बघायला मिळेल महाराष्ट्रात? मला असं दिसतं की आम्ही आपली लाईन घेऊन चाललो आहे भाजपच्या विरुद्ध. त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रात लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. कालच्या लोकसभेला हेच झालं. लोकसभेला सगळेजण हेच म्हणत होते, मीडियासुद्धा हेच म्हणत होतं की मोदी साहेबांचं राज्य येणार, मोदी साहेबांच्याकडे सत्ता येणार, महाराष्ट्रामध्ये मोदींच्या विचाराचे लोक येणार. आणि ते उदाहरणं देत होते 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत. 5 वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एक सदस्य निवडून आला, माझ्या पक्षाचे 4 निवडून आले. इतकी विरोधकांची परिस्थिती गंभीर होती. पण या निवडणुकीमध्ये 48 खासदारांच्यापैकी आम्हाला लोकांना 30-31 जागा मिळाल्या. हा बदल झाला आणि तो मला जाणवत होता लोकांच्याच परिवर्तन. आणि तोच ट्रेंड कमी प्रमाणात विधानसभेत सुद्धा दिसेल असं मला वाटतं. नक्कीच पवारसाहेब, तुमचं खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारल्यात. तर पवार साहेबांची ही मुलाखत आहे, ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. आणि अर्थात बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पवारसाहेब, तुम्हाला निमसोडचे महादेव मोरे आठवतात का? तुम्ही आला होता 2-3 वेळा निमसोडला आमचा आला होता. मी तेव्हा खूप लहान होते. आता ते नाही आहेत. त्यांच्या निघतील लगेच. तुम्ही आला होता. या रस्ते गावात पोलिस जुने हां हां हां. तर माजलगावसाठी द्यावा लागतं बरं का. 3000 खूप काय सगळ्यांची 1 तासासाठी का होईना त्या हां 1च तास द्या. सगळ्यात शेवट मग पाहिजे